राजकारणामध्ये टायमिंगला फार महत्त्व आहे आणि हेच टायमिंग साधून गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कथित वसुली प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात। त्यातच देशमुख हे आपल्या पीएच्या मार्फत पैसे घ्यायचे असा आरोप सचिन वाझे यांनी केला आणि याच नाट्याचा दुसरा अंक सुरू झालेला आहे। बघूयात। जो भी है उनके सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे। सचिन वाझेला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर सचिन वाझेच्या माध्यमातून आरोप लावतायत। हा तर केवळ एक बॉम्ब आहे, याच्यापेक्षा अजूनही काही लिटर बॉम्ब आमच्याजवळ पडून आहे। या भारतीय जनता पक्षाला काय काम नाही, हे आता तुरुंगातल्या गुंडांना त्यांचे प्रवक्ते बनवून आमच्यावरती आरोप करायला लावतात। न्यायमूर्ती चांदीवाल यांचा अहवाल राज्य शासनाने लवकरात लवकर जनतेसमोर आणावा। महाविकास आघाडीने त्याच्यावर का कारवाई केली नाही, तो त्यांनी का जाहीर केला नाही, याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे। सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावरती आरोप केल्याच्या नंतर महाराष्ट्रामधलं राजकीय वातावरण प्रचंड तापलंय। अनिल देशमुख पीए मार्फत पैसे घ्यायचे असा आरोप सचिन वाझेनं केला। त्याला उत्तर देताना अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती कट कारस्थानाचा आरोप केलाय। जो भी है उनके सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। सचिन वाझेला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर सचिन वाझेच्या माध्यमातून आरोप लावतायत। त्याच्यामुळे जनतेला हे मी सांगू इच्छितो की मी जे आरोप लावले ते देवेंद्र फडणवीसवर, आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेला पकडून माझ्यावर हे आरोप लावायला सांगितले। खरं तर अनिल देशमुख यांच्यावरती तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपांच्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि तो अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुपूर्द सुद्धा करण्यात आला। चांदीवाल आयोगाने 201 पानांचा अहवाल सादर केला। परमवीर सिंहांच्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आल्याची माहिती आहे। चांदीवाल अहवालामध्ये अनिल देशमुखांना क्लीन चिट दिल्याचीही चर्चा आहे। हाच अहवाल जाहीर करण्याची मागणी अनिल देशमुखांनी केली होती। त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आता 11 महिने चौकशी केल्यानंतर त्यांनी 1400 पानाचा अहवाल दिल्यानंतर तो अहवाल लोकांसमोर आला पाहिजे, जेणेकरून लोकांना त्यामध्ये माहीत पडेल की या अहवालामध्ये न्यायमूर्ती चांदीवाल यांनी काय म्हटलंय। त्या अहवालामध्ये जो घटनाक्रम आहे तो मला क्लीन चिट दिली आहे हे या अहवालामध्ये म्हटलं आहे, म्हणून सरकार हा अहवाल जनतेसमोर आणत नाही काय, हा माझा प्रश्न आहे। न्यायमूर्ती चांदीवाल यांचा अहवाल राज्य शासनाने लवकरात लवकर जनतेसमोर आणावा। चांदीवाल अहवाल हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये सबमिट झाला होता। महाविकास आघाडीने त्याच्यावर का कारवाई केली नाही, तो त्यांनी का जाहीर केला नाही, याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे। सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांवरती खळबळजनक आरोप केल्याच्या नंतर आता आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी जोरदार झडू लागल्यात। त्यातच विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागलेत। त्यामुळे अनिल देशमुखांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महायुतीचे नेते महाविकास आघाडीला खिंडीत गाठणार असं चित्र सध्या तरी दिसतंय। ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।